शुभ सकाळ भावांनो. तर आपण किती पागल आहे बघा, व्हिडिओ चालू केलाय लेकिन माईकच चालू नाही केला. तर बघा वरच्या वर आपण एडा होत चाललाय आणि फोकस पण राहणार गेले. काय करावं आता, मला म्हणल्याप्रमाणे आपण मेडिटेशन लवकरच चालू करू. तरी काल बघा आपण शूट नाही केला, कारण की मी स्वतःवर म्हणलं चला एक दिवस आपला गॅप पडला तर आपल्यावर परिणाम काय होईल, नुकसान होईल का फायदा होईल ते आज बघू. आपण बघू काय होते काय नाही, कारण की एक दिवस गॅप पडला आणि काल जिम पण बंद होती. परवा दिवशीच आपण मारल ना बायसेप आणि लेग. 2 दिवस म्हणलं तर बघा काल शनिवारी आराम केले. आज बघू काय होते काय नाही आपल्यावर परिणाम. आता थांबा येईल का नाही येईल, का आपले नुकसान होईल का फायदा होईल. आपला एपिसोड आहे 104. आता मी वॉर्मअप करतो फटाफट. वॉर्मअप झाल्यावर पहिला आणि दुसरे सेट कंप्लीट जर तुम्हाला भेटतो डायरेक्टच बरं. प्लॅन असा होता की आपला पहिला सेट आणि दुसरा सेट कंप्लीट झाला भेटावा. तसं काय नाही झालं, कारण की मी आता विचार केलं की पहिला सेट झाल्यावर तुम्हाला सांगू प्रॉब्लेम्स काय होतात काय नाही, नंतर टाइम भेटेल का नाही भेटेल. बरं ना भावांनो. तरी बघा पहिल्या सेट मध्ये मला समजायलाच 6 ते 7 मिनिट लागले पहिल्या सेटला. नंतरला मग माझी बॉडीला कळलं की आपल्याला असं थांबायचं तसं थांबायचं. जेव्हा मी फर्स्ट टाइम ट्राय करत होतो तेव्हा हात दुखला ते, माझे हात स्ट्रेट पण नाही गेले, ते वाकडे चालते वाकडे तिकडे चालते. आणि असं पाहिजे ना, म्हणजे कसं माहिती का, असं स्ट्रेट पाहिजे तर माझा हात वाकडा होला असं, म्हणजे स्ट्रेटच होणार गेलता.
कारण की माझी एक दिवस बॉडी रिलॅक्स झाल्यानंतर बॉडी दुसऱ्या दिवशी काम करत नाही लवकर, मला 100% कळाले. तर नेक्स्ट टाइम आपण काळजी घेऊ की आपण रेस्ट नाही करायचं. पहिला सेट आपल्याला समजायला 7 ते 8 मिनिट लागले आहे आणि 2च मिनिट आपल्याला असं वाटलं की चला म्हणलं पहिल्या सेट मध्ये तर आपण रिकव्हरी झाले आणि दुसऱ्या सेटला तर आपलं बाकीच आहे. दुसरा सेट होईल का नाही काय माहित. आता झाला टाइम 7:40 झाले. आता 10-15 मिनिटात गार्डन या 5 मिनिटात गार्डन बंद होऊ शकते. मग आपण लवकरात लवकर पहिला सेट तर झालाय, आता दुसरा सेट घेऊ आणि तुम्हाला सांगतो की आपल्यात बदल काय होतं काय नाही. पहिल्या सेटला तर खराब गेला, रिकव्हरी झाले 7 ते 8 मिनिटानंतर आपला समजलं. आता बघू दुसऱ्या सेटला काय होते काय. स्टार्ट करू. पब्लिक इथे जाते आपलं डिस्टर्ब होतं तर बी आपल्या 10 मिनिट बघा. आता बघा किती झाल्यात. आहे चला 5-6 मिनिट आहेत. जेवढं भेटेल तेवढं आपण प्रॅक्टिस करू. टाइम ट्राय केले, 12 सेकंड थांबले. मी तोंडानेच म्हणले, तुम्ही ऐकला असेल बरं का. आता ट्राय करू आपण. माझं लक्ष नाही आणि तसंच होते. जेव्हा थांबते तेव्हा माझं लक्ष राहते अवेलेबल. बरं आज हेडफोन पण नाही आणले. आपण परत तेच करतोय, माझं लक्षच नाही. मला बॉडी माझी साथ देणे गेले आणि माझं लक्ष पण राहणार गेले. बॉडी थरथर कापते माझी. पण परत तेच चूक करतोय. माझं लक्षच राहत नाही, लक्ष दुसरीकडे राहते, त्याच्यामुळे थांबताय नाही गेले. बरं का. ट्राय करू. आपल्याकडे आहे 3-4 मिनिट. बरं का. लास्ट बार थांबून बघू. नाही आलं थांबता बंद करून टाकू. म्हणल्याप्रमाणे आपला दुसऱ्या सेटच्या लास्टला म्हणाल तर थांबता आलं तर आपण थांबू आणि बंद करू. तर आपण बंद केलं. मला थांबता नाही आलं की माझं लक्ष राहणार गेले. दुसरा सेट एकदम खराब गेला. मला वाटलं चांगलाच जाईल, उलट झालं सगळं. आपले लुस्कान भरपूर झाले. इथून आपण रेस्ट नाही करायचं फिक्स ठरू. आता माइंड मध्ये स्वतःवर ट्राय करा म्हणलं. आपला एक दिवस गॅप पडला तर काय होईल, आपल्या त्यासाठी लुस्कानच आहे मला 100% कळालं. आता नेक्स्ट टाइम आपण कधी बी काळजी घेऊ की रेस्ट नाही करायचं. 5 ते 10 मिनिट जेवढे भेटले डेली तेवढे आपल्याला महत्वाचे आहे. 4वा एपिसोड एकदम खराब गेला आहे. आपल्याकडे टाइम आहे. आपण घेऊ आपलं चॅलेंज पुशअपचं. आता ते जमल का नाही काय माहित. तर चला, दिवस खराब गेला राव.